इंडक्शन रूरल वेगवेगळ्या उपचार पद्धती. रोगप्रतिकारक शक्तीमुळं शरीर स्वतःला बरं करण्यासाठीची क्षमता घेऊन जन्माला येतं. पण आधुनिक जीवनशैली, तणाव आणि दूषित वातावरणामुळं आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. अशावेळी जगभरातील पारंपरिक उपचार पद्धती आपल्याला नैसर्गिकरित्या बरं होण्यासाठी मदत करतात. भारतातील आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी यासारख्या पद्धती केवळ रोग बरे करत नाहीत, तर शरीर, मन, आत्मा यांचे संतुलन टिकवतात. इंडक्शन रूरलच्या वेगवेगळ्या उपचार पद्धती या मालिकेमध्ये आपण यापैकी प्रत्येक पद्धतीची माहिती घेणार आहोत. आणि त्यातील पहिली पद्धत आहे आयुर्वेद. जगातील सर्वात प्राचीन उपचारशास्त्र. आयुर्वेद ही जीवनाची विद्या आहे. 5000 वर्षांपूर्वी भारतात उत्पन्न झालेली ही पद्धत आता जागतिक स्तरावरती त्याला मान्यता मिळालेली आहे. आयुर्वेदाचा मूलभूत सिद्धांत म्हणजे शरीरातील 3 दोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखणे. जेव्हा हे दोष असंतुलित होतात तेव्हाच आजार निर्माण होतो. आयुर्वेद औषधे, योग, आहार आणि दिनचर्या यांच्या माध्यमातून हे संतुलन परत मिळवते. वात हवा आणि अंतराळाचे प्रतिनिधित्व करते. चळवळ आणि श्वासोच्छ्वास यासाठी जबाबदार आहे. पित्त अग्नी आणि पाण्याचे प्रतिनिधित्व करते. पचन चयापचय नियंत्रित करते. कफ पृथ्वीचे प्रतिनिधित्व करते. स्नेहन आणि स्थिरता देते. आयुर्वेदिक उपचार रोगाच्या मुळाशी जाऊन काम करतो. डॉक्टर रुग्णाचा इतिहास, शारीरिक तपासणी आणि दोषांचे विश्लेषण करून औषधे सुचवतात. यामध्ये वनस्पतींची मुळे, पाने, तेल, धातू आणि खनिजे यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ अश्वगंधा तणाव कमी करते, तर तुळस ही रोगप्रतिकार शक्ती वाढवते. पंचकर्म थेरपीद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. आता पाहूया आयुर्वेदाचे फायदे. दीर्घकाळ टिकणारे परिणाम. औषधे नैसर्गिक आणि सुरक्षित. शरीराच्या स्वउपचार प्रक्रियेला प्रोत्साहन देते. तर श्रोते हो, पुढच्या भागात योग या उपचार पद्धतीवरती आपण चर्चा करणार आहोत. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू ठेवा. आयुर्वेदाबद्दल तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.